नमस्कार सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर मी आता शेतामध्ये चाललेली आणि शेतामध्ये वैरण आणण्यासाठी आणि आम्हाला थोड्याशा ड्रीपच्या पाईप पण जोडायच्या त्याच्यासाठी चाललेलो आहे. तर इकडं गाईला इथं बाहेर बांधलेले. आज दिवसभर पाऊस असल्यामुळं थोडा वेळ आम्ही आत पण बांधली होती आणि आता बाहेर काढलेली. अजून पाऊस जर चालू झाला तर तिला अजून आतमध्ये बांधावं लागेल आणि आता चारा अजून टाकून घेतलेला नाही गाईला. आणि इकडं म्हैस बसलेली आहे. चारा आम्ही त्यांना दुपारी टाकलेला, आता चारा नाही टाकलेला. चारा बिरा खाऊन बसले त्या आराम. आणि तिकडं आपलं छोटंसं वासरू पण आहे. आणि इकडं आम्ही शेतात आता निघालेलो आहे आणि वातावरण संध्याकाळच्या टायमिंगचं पण छान झालेलं आहे. आणि संध्याकाळचं रानात जायचं म्हणल्यावर भारी पण वाटतं. मग म्हणलं आता वैरण आणायची तर आपण पण जावं आणि थोड्याशा ड्रीपच्या नाळ्या पण जोडायच्या राहिल्यात तर मग ते पण जोडून घ्यावं त्या. इथं मी शेतात आल्यावर गाईसाठी आणि म्हशीसाठी गिनी गवत तोडायला चालू केलेलं आहे. आणि आता मला गाईसाठी आणि म्हशीसाठी गिनी गवत भरपूर काढायचं आहे. 2 टायमिंगचा चारा काढायचा आहे ना, त्याच्यामुळं जास्त काढायचं आहे. आणि इथं जरा गिनी गवत निब्बर आहे, त्यामुळं जरा जोरात तोडायला लागतं कोयत्यानी, तुटत नाही लवकर. गिनी गवत काढायचं झालं की मग आम्हाला थोड्या ड्रीपच्या पाईप पण जोडून घ्यायच्या ते ऊसासाठी. आणि गिनी गवत चाललेलं आहे माझं इथं तोडायचं. आता पाऊस थेंब थेंब चालू पण झालेलं आहे. आणि मग इथं जनावरांसाठी चारा पण काढून ठेवलेला आहे. एवढा चारा काढलेला आहे आणि अजून इकडं पण काढून घेतलेला आहे. म्हणजे आत्ताचं आणि सकाळचं त्यांचं सकाळ आणि आता पुरतू एवढा काढलेला आहे. कारण सकाळ सकाळ पण लगेचच उठलं की जनावरांना चारा काढण्यासाठी येणं होत नाही, म्हणून आम्ही आता 2 टायमिंगचा चारा काढतो. आणि सकाळनं उठलं की मग आपल्याला शेतातली कामं पण भरपूर असते ती. बाकीचं म्हणजे दिदीचा डब्बा कुठं असं म्हणजे बाकीची कामं पण भरपूर असते. त्याच्यामुळं मग जनावरांचा चारा जे असतो ना तो आम्ही 2 टायमिंगचा नाहीतर 3 टायमिंगचा एकदाच नेत असतो. आणि जरा सुकलेला चारा पण टाकला ना जनावरांना तर पाणी पण पितात जनावरं, म्हणून मग 2 टायमिंगचा चारा एकदाच नेत असतो. आणि इथं काढून ठेवलेलं आहे. तर आता आम्ही गाडीवरतीच आज चारा नेणार आहे. आज ट्रॅक्टर नाही आणलेला चारा नेण्यासाठी. आणि आता ड्रीपच्या पाईप ज्या आहेत ना त्या पण जोडून घेणार आहे. ड्रीपच्या पाईप ज्या आहेत ना हे जोडायचं काम त्यांचं इथं चाललेलं आहे. आणि हे आता वातावरण जरा ढगाळ झाल्यामुळं पाईप ज्या आहेत ना ते ड्रीपच्या बसत नाहीत, जरा घट्ट होते त्या. आणि ऊन जर पडलेलं असलं ना तर मग ह्या ड्रीपच्या पाईप सैल पडतात आणि लगेच बसतात. तर आम्हाला इथं ऊसाला पाणी द्यायचं आहे लागण केलेल्या, त्याच्यामुळं मग आता आम्हाला बसवायच्या ते ह्या ड्रीपच्या पाईप. आणि सगळीकडे आम्ही ही जॉयनर टाकून घेतले तर या, पण 2-3 ठिकाणीच ही जॉयनर जोडायचं राहिले तर या. मग म्हणलं आता एवढं बसवूनच घ्यावं होतं. त्याला पॅक करायला इथं एंड कॅप टाकावं लागेल ना. इथं एंड कॅप टाकून घेणार आहे. आणि इथं ड्रीपची पाईप जशी जोडली ना तशी इथं नाही जोडायची, कारण इथं ऊसाची लाईनच निघत नाही. त्याच्यामुळे इथं एंड कॅप टाकून पाईप पॅक करून घ्यायचा आहे. एंड कॅप हे अशा प्रकारचं असतं आणि इथं मग एंड कॅप टाकून घेणार आहे. एंड कॅप लावताना असा पाईप दुमडायचा आणि त्याच्यात पॅक करून घ्यायचा, मग त्याला एंड कॅप म्हणतात. इथे एक राहिलेलं आहे ड्रीपचं पाईप बसवायचं. कापायचे ती जॉयनर मोडले ना त्याच्यात इथं कोयत्याने आम्ही एक्सचं पान नाही आणलेलं, मग कोयता आहे आमच्याकडं तर आम्ही कोयत्याने पाईप कट केलाय आणि मग जॉयनर बसवणार आहे त्याला.
ही ड्रिपच्या नळ्या छोट्या येत्या आणि इकडच्या ड्रिपच्या नळ्या ज्या आहेत ना त्या मोठ्या येत्या 20 mmच्या, आणि म्हणून त्याला असले आणलेत, वेगळ्या प्रकारचेच आणलेत जॉयनर. तिकडच्या ड्रिपच्या पाईप ज्या आहेत ना त्या 16 mmच्या आहेत आणि इकडच्या आहेत त्या 20 mmच्या आहेत. म्हणून जॉयनर जे आम्ही आहेत ना ते 16-20चे आणलेले आहेत. आणि इकडं केळी पण आहे ना, तर इथे एक केळीला चांगला छान असा घड पण आलेला आहे. तर पिकवण्यासाठी तयार झालेला आहे हा घड. आता ह्या खोडव्यात म्हणजे लागणीतलाच आहे हा केळीचा घड. आणि मग वेपर्स पण ह्याचे छान होते. आता आम्ही जाताना घेऊन जाणार आहे ह्याला. आणि इथं आम्ही आहेत ना ड्रिपचे पाईप सगळे जोडून घेतलेत.